कोकणातल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात नेमकं कोण बाजी मारणार याची उत्सुकता केवळ राज्यातल्या जनतेला नाही तर देशात देखील दिसून येते। याचं कारण असं आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे खुद्द या निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि अगदी 4 जूनला अर्थात उद्या याच ठिकाणावरून हा जो निकाल आहे तो येणार आहे। भारतीय अन्न महामंडळ आहे त्याचं हे गोडाऊन आहे आणि त्या ठिकाणी ही स्ट्रॉंग रूम आहे। अगदी कडक चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सकाळी 7 वाजल्यापासून अगदी या ठिकाणी काउंटिंगला जे आहे ते सुरुवात होणार आहे। सुरुवातीला अगदी पोस्टल मतं जी आहेत म्हणजे टपाल वरून आलेली जी मतं आहेत ती मोजली जाणार आहेत आणि एकंदरीत चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर तैनात करण्यात आलेले आहे। ईव्हीएम मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदान संघ निहाय एकूण 14 टेबलांवरती ही मतमोजणी जी आहे ती होणार आहे। तर चिपळूण विधानसभेमध्ये एकूण 336 मतदान केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी 24 फेऱ्या होतील। रत्नागिरी विधानसभेच्या एकूण 347 मतदान केंद्रामध्ये 25 फेऱ्या होतील। राजापूरमध्ये 341 मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी देखील 25 फेऱ्या होतील। कुडाळ 278 मतदान केंद्रांवरती 20 फेऱ्या होतील। कणकवलीमध्ये 332 मतदान केंद्रे आहेत त्या ठिकाणी 25 फेऱ्या होतील। तर सावंतवाडीमध्ये 308 निवडणूक केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी 22 फेऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी होणार आहेत। जवळपास 1158 इतके कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत पोलिसांचे आणि मतमोजणी प्रक्रियेदरम्यान जे निवडणूक किंवा उमेदवाराचे जे प्रतिनिधी असणार आहेत ते जवळपास 99 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। अर्थात एकंदरीत विनायक राऊत महाविकास आघाडीकडून रिंगणामध्ये आहेत तर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे महायुतीकडून रिंगणामध्ये आहेत। एकूण 9 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवतात। विशेष बाब हीच आहे की नारायण राणे हे पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि सध्याच्या घडीला जर आपण बघितलं तर कोकणातल्या पारांवरती अगदी नाक्यानाक्यांवरती याची एक चर्चा जी आहे ती सध्या आपल्याला रंगताना किंवा रंगलेली पाहायला मिळते। हेच गोडाऊन आहे ज्या ठिकाणावरून उद्या निकाल येतील आणि अगदी कोण बाजी मारणार याचं चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। अर्थात जसं कोकणवासियांना पावसाची अपेक्षा आहे तशीच अगदी निकालाची देखील उत्सुकता सध्या आपल्याला कोकणात दिसून येते। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।